महाबळेश्वर निसर्गाने सजलेले सुंदर पर्यटन स्थळ, पण पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिक कचऱ्यामुळे जंगल आणि वन्यजीव धोक्यात येत आहेत आणि हा निसर्ग वाचवण्यासाठी पुढे सरसावले शाळेतील चिमुकले हात. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात माझी मुलुकगिरी. आज आपण आलो आहोत PM श्री गिरीस्थान नगर परिषद मुलींची शाळा क्रमांक 2 महाबळेश्वर येथील उन्हाळी शिबिरामध्ये. या छोट्या मुली पर्यावरण संवर्धनासाठी मोठं काम करत आहेत. सह्याद्री ॲडव्हेंचर ट्रेकर्स महाबळेश्वर येथील श्री संजय पार्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षक संतोष शिंदे सर व त्यांच्या सहकार्यांनी मुलींना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगितले. पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या आणि रॅपर यामुळे प्राणी, पक्षी आणि संपूर्ण पर्यावरण धोक्यात येतं. शिक्षकांच्या सूचनेनुसार इयत्ता 1 आणि 2च्या चिमुकल्या मुलींनी लहान हातांनी मोठं काम हाती घेतलं. शाळा क्रमांक 2 यांच्या वतीने आम्ही लॉरी पॉइंट रोडची सफाई केली. सफाई करताना आम्हाला मनापासून आनंद होत होता. मोलाचे मार्गदर्शन लाभले ते म्हणजे सह्याद्री ट्रेकर्सचे अध्यक्ष व सभासद यांचे. पर्यटकांना माझी कळकळीची विनंती आहे की कृपया तुमचा कचरा हा डस्टबिन मध्ये टाका. स्वच्छ सुंदर महाबळेश्वर आम्हाला अधिकच स्वच्छ करताना मनापासून आनंद होत होता आणि तुम्ही आणि आम्ही प्रयत्न करूया स्वच्छ सुंदर महाबळेश्वर अधिकच स्वच्छ बनवण्याचा. धन्यवाद. कचरा संकलनानंतर सर्वजण जंगल ट्रेकसाठी निघाले. निसर्गाच्या सानिध्यात मुलींना वन संवर्धनाचे धडे मिळाले. नमस्कार. येथे उपस्थित शिक्षकवृंद, सह्याद्री ट्रेकर्स आणि मैत्रिणींनो, आज आपण इथे महत्त्वाचा उपक्रम करत आहोत. नैसर्गिक पाण्याचे स्वच्छता अभियान. पाणी हे जीवन. पशुपक्ष्यांसाठी पाणी हे खूप गरजेचे आहे.
ठिकाणी पाणवठे आहेत, परंतु त्यात माती व कचरा गेल्यामुळे ते अस्वच्छ होतात. आपण लहान मुली ते पाणवठे स्वच्छ करूया. आपला हा छोटासा प्रयत्न पशु पक्षी व प्राण्यांना मदत करेल. आपण सगळे एकत्र म्हणूया, पाणी वाचवा, पाणी वाचवा, निसर्ग राखूया, निसर्ग राखूया. आपण सगळ्यांनी ठरवूया, कचरा टाकू नका आणि निसर्ग वाचवूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. यानंतर सह्याद्री अरुणच्या ट्रेकर्स महाबळेश्वर यांच्या मार्फत मुलींना रॉक क्लाइम्बिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. आज या चिमुकल्या मुलींनी आपल्याला मोठा संदेश दिला आहे. पर्यावरण वाचवायचं असेल तर प्रत्येकाने पुढे यायला हवं.